प्रेमपत्र पाठवल्यापासून माहेलकाला सारखी हुरहुर लागली होती. सारं कापरासारखं उडून जाईल की काय अशी भीती तिला सतावत होती. शायरीत मन लागेल लागलं. खलिता असेल तर अजून जबाब का नाही दिला? इतके दिवस झाले म्हणून ते आपोआप काय त्यांच्यापर्यंत पत्र गेलं असेल. ताणून माहेलका पुढे विचार मंथन सुरू होतं. रावरंभाने आपल्या गुस्ताखीबद्दल पाय धरावेत त्या नको, आगळीक होईल. मनाचा हिया करून ती निघाली. पालखी रावरंभांच्या महालाच्या दाराशी थांबली. रोजच्या सारखी तिथं वर्दळ नव्हती. सेवेवरील शिपाई गडीही हुक्का पाणी करत होते. माहेलकाच्या मनात पाल चुकचुकली. पडदा केला आणि ती पालखीतून खाली उतरली. तसे सेवेकरी धावत आले. हातातला हुक्का सोडून ताठ उभे राहिले. ती पायऱ्या सोडून आत जाऊ लागली. मुख्य दरवाजावरल्या द्वारपालांनी तिला अडवलं. बाईसाहेब, कुणाकडं? कुणाकडं म्हणजे? माझ्या राजाकडं. ते झिंगलेले द्वारपाल माहेलकाच्या उत्तरानं हादरले. जी, यात कुणी नाही. माहेलका म्हणाली, अशक्य. आम्ही का खोटं सांगतोय? अहो, ते काल तांबडं फुटायच्या आधीच गेले. कुठे? माहेलकानं कष्टी होत विचार. ठाव नाही. तर्राट झालेल्या त्या द्वारपालाच्या खुलाशावर माहेलका चिडली. अहो, आम्ही नोकर माणसं, आम्हाला थोडं सांगणारे ते कुठं चालले म्हणून. पण काळजीत वाटत होते बघा राज. कुठं गेले असतील? करमाळ्याला? नाहीतर जरूर आले असते भेटायला. पण का गेले असे एकाएकी? काही बरं वाईट तर घडलं नाही ना तिकडं? पण येणार कधी ते माघारी? माहेलकाचा जीव पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखा कासावीस झाला होता. ज्या माणसाला पाण्यात पाहिलं त्याच्या गैरहजेरीत आपल्याला असं वनात पडल्यासारखं का वाटतंय? हे खरंय, माणसाची गर्दी जवळ असून काही उपयोग नसतो. जीवाला पिसं करणाऱ्या माणसासाठी उगा जान हाजीर करीत नाहीत लोक. माहेलका मनालाच तत्वज्ञान सांगत होती. वनाजी असते तर त्यांना विचारलं असतं कुशल मंगल. पण आता विचारू कोणाला? रावरंभा नाहीच आले माघारी तर? या विचारानेच माहेलकाच्या काळजात पुन्हा धस्स झालं. मी करीन इंतजार जिंदगीभर, असा निर्धार करून चढलेल्या पायऱ्या पुन्हा उतरत पालखीत बसली. अड्डिगमेट कधी येतं असंच तिला झालं होतं. पालखी थांबते ना थांबते तोच गुशातच कक्षात गेली. राजकवरनं तिची अस्वस्थता जाणली. माहेलका, किसका इंतजार कर रही हो? नहीं तो आप जैसा हर एक के जिंद में थोड़ी ना इंतजार. मुलीकडून झालेल्या लावल्यापासून टाकलं होतं. मोडत तिनं राजकवरपासून तोंड फिरवलं. यामुळे राजकवर आणखीच निराश झाली. या अल्लाह, क्या दिखाया ये दिन. मुलीकडून झालेल्या पाण उतार्यामुळं तिनं अल्लाकडे करुणा भागली. मेहरुनिसा आल्यानं अश्रू लपवीत राजकवरनं काढता पाय घेतला. मेहरुनिसा काही बोलणार तोच माहेलका म्हणाली. कहा गई थी? तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता मेहरुनिसानं मागे बघत अम्मीच्या रडण्याची वजह विचारली. माहेलका म्हणाली, उनकी बात छोडो. माहेलकाच्या या बेपरवा वागण्याचा तिला राग आला. माहेलका पागलसारखी नको वाग. मेहरुनिसाच्या या उपदेशावर ती शांतपणे उत्तरली, पागल कौन नहीं है इस दुनिया में, सब पागल है. अम्मी पैसे के पीछे पागल, सिपाही नवाब बनने के लिए और नवाब शहनशाह बनने के लिए पागल है, भिखारी रोटी के लिए और तू रावजी के प्यार में. मेहरुनिसा मध्येच म्हणाली. माहेलका दुजोरा देत म्हणाली, हा मेहरुनिसा, पण त्यांना किती दुःख दिलं. छोड़ दो माहेलका, बीती बात पर पछताना व्यर्थ है. लेकिन राजा जी वापस नहीं आए तो? माहेलकानं काळजी व्यक्त केली. ते येतील, परत तुझ्यासाठी येतील. और हाँ, इंतजार मोहब्बत का स्वाद बढ़ाता है. मेहरुनिसानं तिला दिलासा दिला. पंख असते तर उडत गेले असते त्यांच्याकडे. हर पल सदियों सा लग रहा है मुझे. स्वप्नरंजन करत माहेलका म्हणाली. बाहेर अचानक आभाळ झाकोळून आलं.
समोरच्या डोंगरावरून पावसाच्या सरी नाचत जमिनीला बिलगायला लागल्या. झाडांच्या वेली फुलं चिंब भिजली. शायरांसाठी हा माहोल बेचैन करणारा. या वातावरणात माहेलका आणखीच अस्वस्थ झाली. ए फिजा, पवन के झोंके ले जा, उस काले बादल को वापस, और खबर ले आओ मेरे महबूब की. और हाँ, उन्हें बताइए कि आपके प्यार में एक लड़की दम तोड़ रही है. मेरा इतना काम कर दो, तुम्हें दुआ लगेगी मोहब्बत. तुम्हारे प्यार की सौगन है तुम्हें, जाओ. आपली खबर प्रियकर रावरंभांना सांगण्यासाठी हवेत तिच्या प्रेमाची शपथ घातली. किती छान कल्पना आहे नाही ही. स्वप्नात रंगलेल्या माहेलकाला मेहरुनिसाच्या या प्रश्नानं तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली. तुम्हा शायरांची दुनियाच अलग असते, हो ना. माहेलका मैत्रिणीच्या या खुशमस्करीवर हसली, पण तिच्या चेहऱ्यावर दाटून आलेले विरहाचे ढग काही दूर झाले नाही. दिवस उगवायला रावरंभांचं घोडदळ भागानगर सोडून बरंच लांब आलं. न्याहारी करायला डोंगर माथ्यावर त्यांचा जथ्था थांबला. रावरंभा दूर जाऊन एका दगडावर पाय ठेवून उभे राहिले. नजरेसमोर कोसळणाऱ्या त्या खोल दरीतील धबधब्याकडे ते टक लावून पाहू लागले. वनाजी न्याहारीचा ताट घेऊन समोर उभा टाकला. रावरंभांनी त्याच्याकडे कानडोळा केला. 2 घास खाला पोटात, लय विचार करीत बसू नका. परवा कडूसा पडता जाऊ आपण करमाळ्याच्या माळ्याला. उद्या दुपारी तुळजापुरात देवीचा पाय धरू, मग होईल सगळा आनंद. रावरंभांनी 2 घास खाल्ले आणि ताट सरकवत आदेश सोडला, चला निघा. हो राजाजी, ती घोडी पहाटपासनं दौड करते, त्यांच्या पोटात आकडी पडली. जरा चरू द्या, नाहीतर बसायची गळपटून खाली. आणि तुम्ही पण नाही काही खाल्लं तर कसं जायचं पुढे. रावरंभांनी ब्र काढला नाही. वनाजीनं शेजारच्या आमराईतून आंबे तोडले. माळावरील सीताफळ रावरंभांना बरेच खाऊ घातले. 2 फळं खाऊन राजांनी घोड्यावर मान ठोकली. बैलगाड्या, पालखी, दौडीचे घोडे, सामान वाहून नेणारी खेचरं असं सारं लटांबर जमा करता करता रावरंभा लांब पुढे निघून गेले. भोई मोकळीच पालखी पळवीत. हा सारा निजामशाहीचा मुलूक असल्यानं कमाविजदार, बनिये, वतनदार, पाटील रावरंभांच्या स्वागताला येत, पण कोणालाच त्यांनी तसदी दिली नाही. उलट कोणी वेशीवर उभा असला तर ते दुसऱ्या मार्गे जाऊन बगलते. कधी एकदा करमाळा गाठतोय असं झालं त्यांना. भागानगरहून निघाल्यापासून रावरंभा पालखीत बसलेच नाही. दिवस बुडून रातकिडे किरकिरायला लागले, तरी दम आराम घ्यायचं नावच घेईना. राजे, निदान तुळजापुरात तरी मुक्काम ठोकू. देवीचं पाय धरल्यावर बळ येईल अंगात. वनाजीच्या या अर्जवावर रावरंभांनी होकाराची मान डोलावली. तुळजापुराच्या हंबीरराव कदम पाटलांना रावरंभा करमाळ्याकडे निघाल्याची खबर अगोदरच मिळाली होती. कदमांनी करणे फुंकून राजे रावरंभा येत असल्याची द्वाही पसरवली. त्यामुळे सारा गाव रावरंभांच्या स्वागताला वेशीवर ताटकळत उभा. रावरंभा हा डामडौल पाहून चकित झाले. कदमराव, कशाला यो अट्टहास. रावरंभांनी नाराजीतच सवाल केला. हो, तुम्ही आमचे भाग्यवंत. तुमच्याच तर मेहरबानीवर चाललाय हा पाटीलकीचा प्रपंच. अहो, धन्याला बरकत मिळावी म्हणून असतो आमचा रात दिन राबता. तुळजापूर हे करमाळ्या जहागिरीतील गाव, म्हणून कदमांनी स्वागताचा घाट घातला होता. तुम्ही तर गावकुसाला शामियाना टाकणार असं कळल्यावर आम्ही तजवीज केली. कदमांनी आपला मनसुबा सांगितला. याची जरुरी नव्हती. कदमराव, अहो नाही आवडत आम्हाला डामडौल. रावरंभांचा मनावर न घेता ते म्हणाले, आम्हाला सेवेचा मौका मिळालाय, ते बरं हातचं जाऊ देऊ आम्ही. माघारी जाताना तुम्हाला काय आदर सत्कार करायचा आहे तो करा. आता आम्हाला सवय. राजांना काही तकलीफ? कदमांनी खालच्या आवाजात विचारलं. आबासाहेबांचं दर्शन घेतल्या बिगर आम्हाला चैन पडायचं नाही. उगाच आग्रह करू नका. त्यांच्या तब्येतीला आराम नसताना आम्ही कशी हौस करावी. नाही, उगाच काळजी करू नका. मागच्या पंधरवड्यात येऊन गेले आईच्या दर्शनाला. कदमांनी माहिती पुरवली. रावरंभांना थोडा सुकून मिळाला. खुशाली कळल्यानं रावरंभा निवांत झाले. मग कदमांनी वाजत गाजत वाड्यावर नेलं.
थोडा श्रमपरिहार केल्यावर राजे जगदंबेच्या दर्शनाला गेले. दर्शन आटपून त्यांनी मंदिराभोवती फेरफटका मारला. हा दरवाजा कसा काय निघाला, या भिंतीला खिंडार कसं पडलं, अशी बारीक सारीक माहिती घेत रावरंभांनी कदमांवर प्रश्नांची सरबत्ती केली. मागच्या महिन्यात अवकाळ गाभण झालं, त्यानंही भिंत डासळली. उद्याच पाथरवड बोलवा, पहिल्यापेक्षा बेलाग झाली पाहिजे. तुमच्याकडे नसलं तर करमाळा परांड्याहून तोडी मागवा. कसली तोशीस लागली तर आम्हाला सांगा, आम्ही देऊ ती खास घेतो. तुळजापूरची देवी निंबाळकर घराण्याचा आराध्य दैवत. तिच्या मंदिरासाठी पुजाऱ्यांसाठी हे घराणं दौलत ओवाळायला तयार असतं. रावरंभांनीही त्याच आस्थेनं हा भक्तिभाव दाखवला. जी रावजी. कदम पाटलांनी आदेश शिरसावंद्य मानला. राजाजींचं भोजन आटोपेपर्यंत मागून लटांबर आलं. त्यांची दाणापाण्याची आणि सेवकांची सरबराई कदमांनी केली. भोजनानंतर रावरंभा वाड्यावर फेरफटक्यासाठी गेले. बराच वेळ ते आकाशातील चांदण्या आणि चंद्राकडे पाहत राहिले. माहेलकाच्या भासामुळे ते मोहरून गेले. पण पुढच्या क्षणी ते आजोबांच्या आठवणीनं त्यांचा जीव कासावीस झाला. पहाटेच्या मंजूळ वाऱ्यावर श्री कलाभवानीच्या मंदिरातील आरतीचे स्वर स्पष्ट उमटत होते. नगारा नौबतीच्या आवाजानं सारा परिसरच जणू एका लयीत गुंफलेला. हलक्या आषाढ सरी अधूनमधून जलाभिषेक करत होत्या. मंगळवार असल्यानं सारा करमाळा मंदिरात लोटला होता. राजे जानोजी भक्तिभावानं आरतीपात्र फिरवत होते. त्यांचे पुत्र महारराव, त्यांची पत्नी आनंदीबाई, नातू मानसिंग, धाकटे चिरंजीव धारारावसह सारा राजपरिवार जातीनं हजर होता. छत्रपती शाहूराजांच्या काळात पहिले राजे रावरंभा रंभाजी निंबाळकर यांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यांच्याकडे बारामती, पुणे, सुपे, करमाळा, परांडा, उस्मानाबाद, बीडची जहागिरी होती. काही दिवस औरंगाबादेत काढल्यानंतर रावरंभांनी करमाळा हे शहर वसवलं. तेथेच भुईकोट किल्ला बांधून राजधानी केली. या शहराच्या चहूबाजूने डोंगराने फेर धरलाय. उत्तरेला डोंगराई राणूबाई देवी, दक्षिणेला हजरत करमे मौला, पश्चिमेला श्री फिरंगाई देवी, तर पूर्वेकडील डोंगरावर भव्य दीपमाळ आणि गोपुरे असलेलं दक्षिणी शैलीचं श्री जगदंबेचं मंदिर रावरंभांनीच बांधलेलं. म्हणून त्याच्या पूजेचा मान रावरंभा पुत्र जानोजी राजांकडे. ते देवीचे परमभक्त. जानोजी राजांनी आरतीनंतर थरथरत्या हातांनी ते पात्र फिरवलं. या गडबडीत एका उमद्या तरुणानं त्यांच्या पायावर डोकं टेकवलं. लगबगीनं हातातील आरतीपात्र महाररावांकडे देत त्या तरुणाला उठवून छातीशी कवटाळलं. दोघांच्याही डोळ्यातून अश्रू ओघळले. गर्दीही त्यांच्या भावनेशी समरस झाली. हे काय हवासा, अहो तुम्ही आम्हाला घाबरवून टाकलं. रावरंभानं कातर स्वरात आजोबा जानोजींना प्रश्न केला. आम्ही एवढ्यात नाही जाणार. तुम्ही तिकडं निजामाच्या सेवेत रमलात, तुम्हाला लग्नाची फिकीर नाही. तुमच्या वयात आम्ही 5 पोरांचे बाप होतो. जानोजींच्या अनपेक्षित उत्तरानं रावरंभा बावरले. आबासाहेब, या धाकट्या मालकांना रोज एक सोयरीक चालून येत, पण हे राजे तिकडे भागानगरात, म्हणून आडून बसतं सारं. मान खाली घातलेल्या रावरंभांकडे बघत महाररावांनी जानोजींना माहिती पुरवली. लग्नासाठी बोलवलं तर तुम्ही, अहो पावसा पाण्याची फिकीर न करता दौडलो आजारपणाचं कळल्यावर. रावरंभांनी चुलते महारराव आणि आजोबा जानोजींना आपल्या प्रवासाची चित्तरकथा सांगितली. निजामच्या दरबारात आपण अर्जुन बहादर किताब मिळवला. आम्ही पेशव्यांच्या प्रधान नाना फडणवीसांना कळवलं. ही वार्ता ऐकून आमची छाती दात फुगली. तुम्हाला भेटायला उतावीळ होतो म्हणून निरोप धाडला तातडीचा, असं म्हणत जानोजींनी रावरंभांना पोटाशी धरलं. थोड्या वेळानं सारा साज परिवार मंदिराबाहेर आला. पुन्हा एक वार सर्वांनी आई श्री कमला भवानीला हात जोडले. मंदिराच्या पुढे बारवे, अलीकडे राजा आनंदराव, अंजनाबाई, रंभाजी बाजींची समाधी होती. त्याकडे जानोजींची नजर गेली. त्यांचा कंठ दाटून आला. ते म्हणाले, ए बघ लेकानं कशी तुझी कूस उजवली आहे पोरी. कारण याचं नाव काढलं रावरंभानं. आम्हाला गर्व आहे तुमचा. आपल्या मागं हात जहागिरीचा वारस. या पोराचे 2चे 4 हात केले की आपण मरायला मोकळं, असं खूप दिवसापासून जानोजींचं मन सांगत होतं.
तेवढ्यात वनाजी खाशा स्वारांसह दौडत आला. आपले अबलख अश्व त्याने सेवकाकडे देत जानोजींच्या पायावर दंडवत घातला. उठ मारदा, बापासारखाच दिसतोस बहादर. झुंजाररावांनी आम्हाला साथ दिली आयुष्यभर. केवढा पराक्रम केला बालकीत, पण तगलबाज लोकांमुळे तो पडला. निजामशाही आम्ही झुंजाररावासारख्या हिम्मत बहादराच्या पराक्रमावर तोलून धरली, नाहीतर कधीच हाती कटोरा घ्यावा लागला असता निजामाला. पण अशा शूर सरदारांच्या पोरांच्या वाट्याला असं पोरकजीनं काय यावं? का करतो देव असं? रावरांबा जानोजींनी देवाला दोषी धरला. आबासाहेब, तयारी झाली आहे समजा, आपण निघावं. धाकटे पुत्र धाररावांनी हा निरोप आणला. जानोजींनी मान हलवून होकार दिला. तसे धारराव पाठमोरे होत माघारी फिरले. इशारत करताच पालखी जवळ आली. गळ्यातील घंटा घणघण वाजवत भोला हत्ती जवळ आला. त्याने जानोजींच्या पायावर सोंडेनं स्पर्श करत नमस्कार केला. माहुतानं त्याला हार दिला. भोलाने तो रावरांभांच्या गळ्यात घातला. सेवकांनी गुलाल उडवला. सारा आकाश गुलालानं लाले लाल झाला. माहुतानं भोलाकडे हात करताच तो 2 पायावर झुकला. रावरांभा अंबारीत जाऊन टवलात बसले. जानोजींचा ऊर भरून आला. मिरवणुकीनं राजवाड्याकडे प्रस्थान केलं. अब्दागिरी, गुरजब धरून सेवक रावरांभांच्या अंबारी मागे चालत होते. कोवळ्या उन्हात देवीच्या माळावरून करमाळ्याकडे निघालेला हा सोहळा अनुपम भासत होता. नगरवेशीवर सारा करमाळा स्वागतासाठी लोटला. बाया पोरांचीही गर्दी. नगारे नौबत झडू लागले. तुतार्यांचे शिंगाड्यांचे आवाज रानोमाळ घुमले. दिवसा ढवळ्यात चंद्रज्योती उजळल्या. तावदानी रोषणाई झाली. तोफांच्या सलामीनं मिरवणुकीस सुरुवात झाली. चादरी दारुकाम झालं. आई जगदंबेच्या उदो उदोनं सारा परिसर दणाणला. मांग, महार, वेस्कर, रामोशी, बलुतेदारांवर चांदीच्या पैशाची खैरात झाली. हिजड्यांच्या अंगावर रावरंभांनी गळ्यातल्या मोत्याच्या माळा फेकल्या. त्यांनी नाचून दुवा दिली. रावरंभांचा औक्षण झाल्यावर मिरवणूक पेठेत फिरली आणि सरते शेवटी किल्ल्यात जाऊन स्थिरावली. तिथं राजघराण्यातील स्त्रियांनी राजेशाही थाटात स्वागत केलं. बुर्जावरून पुन्हा 21 तोफांची सलामी झाली. सारा भुईकोड भर दिवसाही लक्ष दिव्यांनी उजळला. रात्री मौका पाहून आनंदीबाईंनी पती महाररावांकडे रावरंभा द्वेषाची खतखत मांडली. ती रावरंभांची चुलती अन मावशी. तुमच्या पाठी आता मानसिंगाला दौलतीचा वारस नेमायला पाहिजे. आबासाहेब रावबाजीला पुढं करते. महारराव म्हणाले, अगं तू मावशी आहेस ना बाजीरावाची. माय मरो अन मावशी जगो असं म्हणतात. आणि तू बहिणीच्या लेकराला पाण्यात पाहायला निघालीस. अहो राजे, इतक्या दिवस सांभाळला ते काही नाही. ही गादी त्यांची, त्यांनाच लागला. असं गोसाव्यासारखं का बोलता? पत्नीच्या या कानभरणीकडे लक्ष न देता महारराव तिथून निघून गेले. खाजगीत बसलेल्या रावरंभाची रात्री खाजगीत मसलत चालली होती. तुमच्या लग्नाला आम्हाला उशीरच झाला. आमच्या डोळ्या देखत मांडव एवढी आखेरीक व्हायची. जानोजींच्या मनोरथावर ते हसले. लग्नामुळे रावरंभाच्या डोळ्यापुढे तराळले माहेलकाचे मधाल रूप. तिच्यासोबत आपला निकाह सुरू आहे. नाही, लग्न सोहळा. दोन्ही करूयात की. आजोबांना आवडेल का हे सारं? रावरंभांच्या मनात विचार चमकून गेला. राजांनी बेखौफ आमच्या कानावर मनसुबा घालावा. आजोबांच्या या प्रश्नावर रावरंभा गोंधळले. वनाजीने नकारार्थी मान हलवल्यावर रावरंभा सांगता सांगता थबकले. दोघांमधील इशारत जानोजींनी ओळखली. कसली इशारतीची मसलत चालली आहे दोघात? जानोजींच्या या प्रश्नावर दोघेही थोडे गांगरले. का रे वनाजी, भागानगराला गेल्यापासून काय भानामती झाली का काय? का कोण्या देखण्या बाईनं करणी तर केली नाही ना आमच्या या मर्दगाड्यावर? जानोजींनी हसत हसत विचारणा करताच दोघंही चमकले. आबासाहेबांना कळलं की काय सर? असे त्यांच्या मनात भाव उमटले. हा आबासाहेब, नाही, असं काही नाही घडलं जी. सारवासारव करताना वनाजीची भंबेरी उडाली. वनाजी, बावचाला का काय तू? हा का नाही का काय लावलंय? काय आकरीत तर घडलं नाही ना? तसं असेल तर आमची साफ नाही आहे तुम्ही भागानगरला जायला. आबासाहेबांच्या निग्रहानं रावरंभांना धडकीच भरली.
आजीला वाटलं काय बोलून बसलो. अरे लग्नाची उमर होऊन गेली तुमची कधीच. बेकार आई बापाची पोरं म्हणून लग्न होईनात तुमची. पुऱ्या मुलखात द्वाई फिरतीये. रावरांबा तुम्हीच या जहागिरीचे वारस. तुमचा अधिकार आहे यावर. आमच्या माग नको भावबंदकी बोकाळायला. म्हणून तुमचा राज्याभिषेक आणि लग्न या दोन्ही गोष्टी आमच्याच सामने व्हायला पाहिजेत. आपला मनसुबा जानोजींनी पुन्हा एक वार सांगितला. राज्याभिषेकाचं काय काढलं तुम्ही मध्येच? अहो काकासाहेब आहेत ना समर्थ. ही जहागिरी सांभाळतील ते. रावरांबांची ही विरक्ती पाहून जानोजींच्या चेहऱ्यावर अचंब्याचे भाव उमटले. राजे अजून तुम्ही बच्चेच आहात. अहो शिवाजी महाराज साहेबांच्या माग काय झालं स्वराज्याचं? वारसा हक्कासाठी झालेच ना बखेडे. अहो जीवावर उठवते ही गादी आपल्या माणसांच्या. तुम्ही जिथं आहात ना ती निजामशाही, तो दिल्लीकर औरंगजेब बादशाह. आणखी किती दाखले द्यायचे? या सगळ्यांच्या राजगादीला रक्ताचा अभिषेक झालाय. दुश्मनाचा नाही, आपल्या माणसाच्या रक्ताचा. राजे तुम्ही फार भोळे. ही दुनिया फार बिलंदर आहे. त्या बिलंदरपणाची जाणीव तुम्हाला व्हावी. जानोजींच्या पोट तिडकीनं रावरामांच्या चेहऱ्यावर केबिलवाणे भाव उमटले. तुम्ही शायरी करता, समशेर चालवता आमच्यासारखीच. याचे आम्हाला कोण कौतुक? धन दौलत पदरी नोकर चाकर असल्याशिवाय तुमच्या अक्कल हुशारीला कवडीची किंमत नसते. तेव्हा तुम्ही शहाणे व्हा आणि तो शहाणपणा मिरवायला शिका. आजोबांची काळीच कातरणारी भाषा रावरांभांना घोर लावून गेली. जोवर तुमच्या मनगटात रगत तोवरच तुमचा जय जयकार. जानोजींनी अनुभव कथन केला. बाबासाहेब, मी समशेरीचा पुत्र तुमच्यासारखाच. मला मरायला काय धाड भरली आहे? दुश्मनाची गर्दन छाटायला जन्म आपला. हो, पण गोष्टी वागताच्या वागताला व्हायला पाहिजे म्हणून अडून बसलोय आम्ही. या पावसाळ्यात आषाढीच्या आत बाहेर दोन्ही मुहूर्त काढू. तुम्ही हे दोन्ही विधी उरकूनच भागानगरला रवाना व्हा. नाहीतरी पावसाळ्यात कुठली मुलुकगिरी आली आहे. नाहीतर आम्ही स्वतः खाली तली तो निजाम आलीला. जानोजींनी आपला मनोदय सांगितला. नाही नाही नको आबासाहेब, आम्ही आत्ताशी तिथं रुजलोय. वर्ष 6 महिने जाऊ द्या, मग बघू लग्नाचं. रावरांभांनी पुन्हा हेका धरला. जानोजींनी नाराजीची मान हलवत सहमती दर्शवली. माहेलकाच्या भविष्याच्या चिंतेनं राजकवर हपकून गेली होती. रात्रंदिवस तोच विचार पाठलाग करत होता. आपा म्हणजे मोठी बहीण, महाताप तिची समजूत घालील असं तिला वाटलं. पण पोर रावरांभाच्या नादाला लागली. तीच आपला आसरा आहे. शोर सोडून गेला तरी मी तिला जीवापाड जपलं. घरात कोणी नसलं की गिधाडं शिकारीला येतात. आमच्यासारख्या बायका तर त्यांच्यासाठी दावत. गोष्टी कशा सांगायच्या या पागल छोकरीला? राजकवर बाई आपल्या मनाशी चाळा करीत होत्या. भागानगरचा मुख्य प्रधान रुक्न दौलाशी राजकवरची बहीण महाताबने निकाह केला होता. त्यामुळे एका नर्तकीला मोठा रुतबा मिळाला होता. राजकवर तिच्या दाराशी आली, पण सेवकात सोडेनात. त्यामुळे तिची तलखी सुरू होती. या अपमानामुळे ती चिडली. माझा नवरा सोडून गेला नसता तर कशाला आली असती ही वेळ? आपल्याजवळ रुतबा नसला की लोक अशीच चव काढतात. राजकवर मनाशीच म्हणत होती. बराच वेळ ताटकळल्यानंतर राजकवरला तिनं आत बोलावलं. ती पाय आपटत फणकाऱ्यानं महाताबच्या अंतपुरात गेली. माहेल का बेटी कैसी है? जगमध्ये काय बहादुरी दाखवली तिनं, नाही? शायरी करते, कोपेसारखा आवाज, अंगात मोरासारखा नाच. अजून काय पाहिजे असतं एका आईला मुलीकडून? महाताबची ही विचारपूस राजकवरला काट्यासारखी टोचून गेली. आपली माणसं जखमेवर फुंकर मारायसाठी असते. इथं तर फुंकर राहिली बाजूला आणि हिनं मिठच चोळलंय. राजकवरच्या या बोलण्यानं महाताब विचारात पडली. नेमकं काय झालं याचा अंदाज तिला येईल. राजकवरच्या दंडाला धरून तिनं प्रेमानं विचारलं, आखिर हुआ क्या है? क्या मसला है? अरे बताओगी नहीं तो मैं जानूंगी कैसे? मोठ्या बहिणीच्या या प्रेमळ स्पर्शानं आणि आपुलकीनं राजकवरला दाटून आला. डोळ्याच्या कड्या टिपत म्हणाली, माहेल का? क्या हो गया मेरी बच्ची माहेल का को? राजकवर बाई तोंड पाडत म्हणाली, मोहब्बत करने लगी. किससे? महाताबचं कुतूहल दाटलं. गनीम राजा रावरांभासोबत. महाताबच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले. ती मोठ्यानं हसायला लागली.
या प्रकारानं राजकवर हुंका आवरत तिच्याकडे आश्चर्यानं पाहतच राहील. अरे आपा तू हसतेस? त्या गनिमानं पागल केलंय माझ्या पोरीला. राजकवरनं अगतिकता व्यक्त केली. अगं कशाला अडवतेस तिला? गनिमासोबत मोहब्बत करणं पाक आहे का आपा? विसरलीस? आपण दोघी हिंदू आहोत ते. लेकिन आता इस्लाम कबूल केला ना, आता हाच आपला मजहब. राजकवरनं इस्लामविषयी आदरभाव व्यक्त केला. तो रावरंभा जाईल पळून इथून, नाहीतरी आहे काय त्याचं इकडे. निजाम साहेबांच्या जननात गेली तर सुकून तरी मिळेल जिंदगीभर, नाहीतर नुसतं नाचगाणं केलं तरी आरामात बसून खाईल. माहेलकाच्या भविष्याविषयी राजकवरनं आपले विचार मांडले. मराठा आहे तो, कधी पळणार नाही जबाबदारीपासून. मला तर काही अडचण वाटत नाही या प्रेम कहाणीत. महताबनं असा उफारटा सल्ला दिल्यानं राजकवर रडायला लागली. राजकवर ऐकेना असं दिसल्यावर महाताबने एका फकीराला बोलावलं. रावरंभावर काहीतरी करणी करण्याचा मनसुबा दोघींनी त्या फकीराला सांगितला. महाताब नाईलाजानं या कटात सामील झाले. उनका छोड़, तो अपने बारे में सोच, तेरे साथ बहुत बुरा हश्र होने वाला है. बाबा हैदराबादीची भविष्यवाणी ऐकून दोघी आवाज झाल्या. काहीतरी करा बाबा, म्हणाल तेवढं दान देऊ. महाताबनं फकीराला लालूच दाखवली. सहने की भी एक हद होती है, सागर के अंदर ज्वाला सोती है, इंसान का जीवन एक आप बीती है. बाबाच्या या अगम्य बडबडीचा त्यांना काही केल्या उलगडा होईल. पैसे देऊन जिंदगी विकत घ्यायला निघालेत का तुम्ही? असं त्या फकीराला सुचवायचं. उगाच आपण बाबांची बलामत बोलावली असं महाताबला वाटायला लागलं. राजकवरबाई तर तडक उठली आणि चालायला लागली. पालखीत बसायचंही तिला भान नव्हतं. तेवढ्यात एक फकीर महाताबच्या महालात आला. मगाशी आला होता तो कोण? त्या फकीरानं विचारणा केली. महाताबला सांगता येईना. पागल है वो, हे ऐकून महाताब सरदच झाली. करमाळ्यात येऊन रावरंभांना 8 दिवस होऊन गेले. रावरंभा करमे मौलाच्या दर्शनासाठी हर रोज जात. जहागिरीतल्या लोकांना त्यांचं अप्रूप वाटायचं. 8 दिवसात लोकांना त्यांचा लळा लागला. आपला हा भावी राजा त्यांना आवडायला लागला. मात्र रावरंभांचा एक पाय करमाळ्यात असला तरी दुसरा पाय भागानगरात अडकला होता. माहेलकाची आठवण त्यांना अस्वस्थ करायची. कोणत्या कारणानं इथून निरोप घ्यावा या विचारात ते होते. डोळ्यासमोर रावरंभांनी घेण्यासाठी वृद्ध जानोजी आटापिटा करत होते. मात्र राज कोपऱ्याला हे मान्य नव्हते. एके दिवशी आजोबा आणि नातू मनसदीवर बसले असताना पागोट बांधलेला, धोतर नेसलेला एक शेतकरी धावत आला. काय करा राजेसाहेब? जानोजींनी विचारलं. माझ्या पोरीला. रावरंभांनी ताटकन उठ, काहीच बोलला नाही. झाला. कोणाला डरायची? आरोपी कोणीही असू देत, त्याची गय नाही. रावरंभांचा करारी आवाज साऱ्या दरबारात. आता जी 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 आपल्या थोरल्या राजेसाहेबांचं आरोप लावतोयस तू? रडायला लागला. अरे गुन्हा केलाय कुणी आणि आरोप? रावरंभांचा आवाज आणखीच चढला. मानसिंग हा त्यांचा मावस भाऊ. पेशव्या त्यांच्यावर जीव. मानसिंग असं करायचं नाही. रावरंभांनी आपल्या भावाची खात्री दिली.
दरबारात बोलवण्यास गेलेला सेवक सिंग दरबारात दाखल झाला. मानसिंग, रावरांभांनी सवाल. मानसिंग उत्तर. जी साहेब, अरे एखाद्याची पोर पळवणं इतकं सोपं एका तरच त्याची दौलत टिकते. मनसदीवर बसलेले जानोजी आपल्या लाडक्या नातवाचं बोलणं ऐक. मी पुण्याचं काम केलंय. आश्चर्याचे भाव प्रकटले. हा बस आहे. जाधवरावांचं प्रेम आहे त्या पोरीवर. रावरांभांच्या माहेलकाच्या आठवणी जाग्या झाल्या. काय करत असेल ती आता, असा सवाल त्यांच्या मनात उठला. ते भागा नगरातल्या घटनांमध्ये हरवले. थोडा वेळ शांतता पसरली. अरे चांगलंच केलं की तुम्ही बाळराजे. जानोजींच्या या वाक्यानं रावरंभांची तंद्री भंगली. हो, मी पुण्याचं काम केलं, पण आम्ही या तुमच्या पुण्याईत हिस्सेकरी होणार. प्रताप सिंगाचं लग्न आम्ही लावून देऊ थाटात. फत्ते सिंगाची सून होईल तुमची पोर. काय चालेल का करंजेकर पवार तुम्हाला? त्या पागोटावाल्या शेतकऱ्याला रावरंभांनी विचारलं. तुम्ही म्हणाल ती पूर्व राजासाहेब, नाहीतरी आता कोण लगीन करणार आहे तिच्या बरोबर? चालल चालल राजासाहेब, असं म्हणत त्यानं आनंदानं होकार दिला. या कोणबाटाला काय तरवाडाला मोहळ गावलं का काय? आपली पोर एका घरंदाज 96 कोई सरदारची सून होणार म्हणल्यावर उकळ्या फुटायला लागल्या आत्तापासून. या भिकारड्यानंच काहीतरी कावा केलाय बाजीसाहेब. आपला डाव उलटण्याची शक्यता दिसल्यावर मानसिंगानं पलटी मारली. अरे असं कसं? अगोदर म्हणता प्रेम, नंतर म्हणता घरंदाजपणा. प्रेम काय असं जातपात पाहून होतं काय? त्या बाजीरावानं असाच विचार केला होता मस्तानीवर जीव ओवाळून टाकताना. अरे त्या माणसानं आपलं पेशवेपद तिच्या प्रेमाखातर ओवाळून टाकलं. याला म्हणतात मोहब्बत. त्याला काय आरसपाणी सौंदर्यवती पेशवाईत मिळाल्या नसत्या? रोज एकीबरोबर शय्यासोबत केली असती. मोहब्बत म्हणजे काय भोग घेण्यासाठीच असते? दिसली चांगली बाई की चढलं प्रेम. रात्रभर भोगली की झाली कामना. प्रेमाची महती सांगताना माहेलकाचा चेहरा बुरख्यातून हसत असल्याचा भास रावरंभांना होत होता. मग काय धर्म बाटवायचा म्हणता बाजीसाहेब? मानसिंगानं तिरसट सवाल केला. अरे प्रेमापुढे मजहब बिरादरी सब झूठ. मानसिंगा अगोदर जानोजींनाच रावरंभाचा हा खयाल रुचला. मानसिंगानं ते ओळखलं. प्रतापरावांना बोलवा त्या पोरीसं. नाही आले तर गिरफ्तार करा. रावरंभाच्या या आदेशानं मानसिंग आपल्या आसनावरून ताटकन उठला. बाजीसाहेब काय करताय? तुम्ही मुसलमानी नाची घरात आणायला निघालात म्हणून काय सगळ्यांनीच तसं करावं असं वाटतंय तुम्हाला? रावरंभांना राग आला मानसिंगाचा. त्याहीपेक्षा आश्चर्य वाटलं. माहेलकाविषयी याला कसं काय माहिती? बाजीसाहेब तुम्ही तिकडे भागानगरात काय करताय हे आम्हाला ठाव नाही असं वाटतं का? मानसिंगांच्या या गौप्यस्फोटानंतर जानोजींनी डोळे किलकिले करत रावरंभाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांना थोडी अस्वस्थता जाणवली, पण त्यांनी मानसिंगालाच फटकारलं. मोठ्या भावाला असं बोलायला जीभ रेटलीस कशी रे? रावरंभा वातावरण सावरीत म्हणाले. जाऊ द्या आवाज, तुम्ही काही करा, आम्ही हे लग्न होऊ द्यायचो नाही. असं निर्वाणीचं सांगताना मानसिंगाचा गोरापान चेहरा रागानं लालेलाल झाला. आम्हाला मजबूर करू नका, रावरंभांनी तंबी दिली. का? आम्हालाही गिरफ्तार करा. तुम्ही वेळ आणली तर. रावरंभांनी मुद्रा धीरगंभीर करत आपला इरादा सांगितला.
मानसिंग उसळून म्हणाला, कोणाच्या मनगटात एवढी हिंमत नाही आम्हाला गिरफ्तार करायला. म्यानात काही मुंडलेली शमशेर बाळगत नाही आम्ही. आमच्या वाटेला कोणी आला तर त्याला राव रंभांना भावाचंही बोलणं जिव्हारी लागल्यानं ते काहीच बोलले नाही. पण जानोजींना आपल्या नातवाचा हा बखेडा पाहावे. आता पुढचं काही बोललात तर जीभ हासडून काढू. थरथरत जानोजींनी मानसिंगाला फटकारला. तो पागोट्यावाला कोपऱ्यात जाऊन थरथरत उभा राहिला. आपल्यामुळे ही भावबंदकी उफाळून आली असं त्याला वाटायला लागलं. आबासाहेब, तुम्ही आमचा जीव घ्या, तो अधिकार आहे तुमचा, पण यांनी मराठा धर्म बुडवला. ते जाऊ द्या, आत्तापर्यंत यांना आमच्या बापानं छातीचा कोट करून वाढवलं, त्याची तरी जाण ठेवायची. पण नाही, तंगडी उफारटी करीत आम्हाला मुजरिम ठरवाया निघालेत. हरगिज नाही, हरगिज नाही सहन करणार आम्ही. मानसिंगाची मगरुरी आणखी वाढली. त्याचे शब्द रावरंभाच्या काळजात बाणासारखे घुसले. जानोजींच्या तर छातीत कळ आल्यानं रावरंभा त्यांच्याकडे धावला. पण जानोजी त्याचा आधार न घेता म्हणाले, अरे तुम्ही आय त्या पिठावर रेगोट्या मारायला आलात. रंभाजी साहेबांनी कळणा कोंडा खाऊन ही दौलत मिळवली. आम्ही आणि आनंदरावांनी ती छातीचा कोट करून राखली. वारशाप्रमाणे त्यावर आधी बाजीचा हक्क. रावरंबाई किताब त्यांच्याकडेच आहे, हे तरी माहिती आहे का नाही? डोळे मोठे करत जानोजींनी मानसिंगाकडे पाहिले. मानसिंग खाली मान घालून गुमान ऐकत होता. तरीही त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता. कुठले चाल तेव्हा इथून. हिंमत झाली कशी मोठ्या भावावर जीप चालवायची? तुमच्या बापानं आजवर नजरवर केली नाही. अरे ओठ पिळलं तर दूध निघल, आणि भाषा करायला लागले वारसाची. ओठावर मी सोरडं फुटलं म्हणून शिंग फुटल्या जनावरासारखं वागू नका. जानोजींचा संताप अनावर झाला. आजवर आजोबांनी कधीच आपला असा पाण उतारा केला नव्हता. बाजी आल्यानं हे ऐकायला लागलं. असं पुटपुटत मानसिंग पाय आपटत तावातावानं निघून गेला. रावरंभांनी जानोजींचा हात हातात धरून मनसदीवर बसवलं. जानोजींना गुस्सा गेले ना. पहिल्यांदाच त्यांचा असा थरकाप झाला. धाप लागल्यानं रावरंभांनी पाणी मागवून आपल्या हातानं पाजलं. त्यांना काळजी वाटायला लागली. उगाच इतका गुस्सा केला. मानसिंग गूढ आहे अजून. पोरवयात आपला वारसा हक्क बरा कळतो. आपण पोट्या कुठला. आबासाहेब जाऊ द्या, तुम्ही फार मनावर घेताय काही गोष्टी. दरबारातील तो शेतकरी संकोचून गेला. इथून जावं की नाही अशा द्विधा मनस्थितीत तो होता. रावरंभांनी त्याला समजावलं, येतील एवढं, सोक्षमोक्ष लावून टाकू या प्रकरणाचा. तो पुन्हा एक वार लावून आदब करीत बाहेर जाऊन उभा राहिला. जानोजी सावरत म्हणाले, बाजीराव, एक सांगाल का? काय आबासाहेब, तुम्ही पण असा परका सवाल करताय? जे काही आहे मनातलं ते आपल्यालाच तर सांगत आलोय आजवर. एक गोष्ट, आजवर काही लपवलं नाही. हो बाजीसाहेब, आम्ही जाणतो तुमचं आयुष्य पाण्यासारखं निर्मळ. आईण्यासमोर उभा राहिला तरी तो काळा ठिक्कर पडल. आपल्या नातवाविषयी भाव प्रकट करताना जानोजींचा ऊर अभिमानानं भरून आला. तुम्ही म्हणता तेवढे थोर नाही आहे. रावरंभांनी हे मोठेपण नाकारले. तुमच्या कार्याची सर नाही यायची अवघ्या निजामशाहीला. तिकडे दिल्लीकर बादशाह आणि मराठेशाहीला माहिती आहे या राव बहादराची शमशेर, पराक्रमाची कथा. ते यवनी गोरे टोपीकर वचकून आहेत आमच्या बहादराला. दिल्लीकराच्या दरबारात तुमच्या पराक्रमाची बात होते, यापेक्षा आणखी काय असते मर्दानगी? आजोबांकडून आपली स्तुती होत असताना रावरंभाच्या चेहऱ्यावर अहंकाराचा लवलेशही नव्हता. एक सांगतो बाजी, रणात तुम्ही दुश्मनाचं शिर झडदिशी उडवाल, पण आपल्या माणसाला साधा ओरखडा तुम्हाला सहन होत नाही. सावध व्हा, आपल्याच माणसापासून सावध व्हा. आम्ही आडवे व्हायच्या आत घ्या कारभार या राज्याचा. मानसिंगाला पंख फुटायला लागलेत. आज तो बोलला, उद्या धाररावाचा पोरगा बोलल. आपली माणसं जास्त जरी असत्यात, कावा डासत्यात सांगता बी यायचं नाही. जानोजींचा सल्ला रावरंभांना काही पटला नाही. ते नाराजीच्या स्वरात एवढंच म्हणाले, आबासाहेब, ओ बाजीराव, अनुभवाचं बोलतोय, आम्हाला फिकीर नाही कशाची. रावरंभांच्या या बिनधास्तपणावर जानोजी चिडले. बाजीराव, तुम्ही काय गोसावी व्हायला मनसुबा ठेवून आलात का काय?
युक्तीच्या 4 गोष्टी सांगितल्या तर वरच्यावर घेता. आम्हाला नाही पटत तुमचं हे बोळ वागणं. असं ऐकवत जानोजींनी रागानं तोंड दुसरीकडे फिरवलं. आबासाहेब, तुम्ही म्हणता ते एक घटकाभर खरं धरू, पण काकासाहेबांनी सांभाळलीच आहे नाही दौलत आजवर. आणखी सांभाळतील 4 दिवस. अहो शेवटी आपलीच माणसं ना ती. अहो राज, आपलीच माणसं कवा दगलबाजी करून कट्यार पाठीत मारतील ना हे सांगता पण येणं मुश्किल. त्यांना दगाच द्यायचा असता तर कवाच धाडलं असतं त्यांनी मसण वाट्या. तिथं आत्तापर्यंत गवत उगवून आलं असतं आबासाहेब. आमचा धाक होता आजवर त्याच्यावर, जानोजी म्हणाले. आताही तो आहेच की. रावरांबांनी हसत आदरभाव व्यक्त केला. म्हाताराच्या धाकाला कोण जुमानतो? तुम्हाला धाक असता तर आम्ही आत्तापर्यंत पतवंड खांद्यावर खेळवत बसलो असतो या राजवाड्यात. आम्हाला सोयरे टोमणे मारतात. बिना आईबापाचं पोर इतक्या दिवस सडापटिंग कसं ठेवलं म्हणून. अहो घेऊ नका तुम्ही मनावर आबासाहेब. आमचं मनावर घ्याल तुम्ही, पण मनातलं कुठं सांगता. जानोजींनी रावरंभाला कोड्यात पकडली. मनात काही नाही आजोबा, रावरंभा लाजत म्हणाले. जानोजींनी त्यांचा लाजरेपणा हेरला. नसलं सांगायचं तर नका सांगू या म्हाताऱ्याला, नाहीतरी विचारतो कोण आम्हाला. हो तसं नाही, रावरंभाने अर्जवत सांगितलं. मग ही माहेल का कोण? मगाशी मानसिंग काय म्हणाला ते ऐकलं आम्ही. अजून कान शाबूत येत आमचे. आजोबांच्या या वाक्यानं रावरंभाची तारांबळ उडाली. सारवासारव करत ते म्हणाले, आबासाहेब लाख आपल्या मनात आहे, पण तिच्या मनात असायला पाहिजे ना. तसं असेल तर सांगण्यात मजा आहे. रावरंभाने अगतिकता व्यक्त केली. ती बुजुर्ग जानोजींनी जाणली. ती कोण लागून गेली? निजाम सुद्धा हसत हसत आपली पोरगे तुम्हाला देईल. मग त्या मायलकाची काय कथा? आम्ही बोलू का तिच्या आई बापाशी? काय करतो काय तिचा बाप? जानोजी इरेला पेटलेले पाहून रावरंभांनी आपला मनसुबा बदलला. दाबून ठेवलेले हे प्रकरण उघड झाल्यामुळे ते नाराज झाले. नाईलाजाने त्यांनी आपल्या आजोबांना माहेलकाची हकीकत सांगितली. जानोजींच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्नचिन्ह उभी राहिल्याचं त्यांना दिसलं. अहो रावरंभा साहेब, तुम्ही बाजीराव पेशवा व्हायला निघालात म्हणा की. मस्तानी पायी पेशव्यांच्या घरात कलगीतुरा लागला होता, माहिती आहे ना तुम्हाला. अहो असल्या बायांनी आपल्या रंगमालाची शोभा जरूर वाढवावी. ती जनानी स्त्री म्हणून बी चालल, पण महाराणी म्हणून तिला किंमत नाही आमच्या लेखी. आजोबांनी धुडकावल्यानं रावरंभा काहीच बोले. आजोबांना कसं पटवावं हेच त्यांना सुचेल. शक्कल लढवीत म्हणाले, आबासाहेब, आई तुळजाभवानीचे तुम्ही परमभक्त. त्या आई जगदंबेचं रूप आपण बाई माणसात पाहतो. या हिशेबानं माहेलका पण देवीच झाली. दुसरं म्हणजे तिचे पूर्वज राजपूत. पण काय अडचण असावी? एक नाची नाचसून म्हणून कशी कबूल होईल या जानोजीला? आजोबांची नाराजी घालवण्यासाठी रावरंभा म्हणाले, ती बेहद आवडते, पण ती पाण्यात पाहते. मग ती कसा करेल आमच्याशी लेखा? त्याला 12 नद्या आडव्या आहेत. असं म्हणून रावरंभांनी तो विषय टाळण्याचा प्रयत्न केला. आपल्या नातवाची बाजू घेत जानोजी म्हणाले, तिला कुठं भेटेल तुमच्यासारखा देखणा? आम्ही खात्री देतो ती नाक घाशी देईल तुमच्याकडं. रावरंभा हसत म्हणाले, ती नाक घासत आली तर तुम्ही स्वीकाराल नातसून म्हणून? जानोजी काही बोलणार तोच महारराव खासगीत आले. रावरंभांनी त्यांना नमस्कार केला. त्यांनी जानोजींच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं. करून आणला बाजी त्या जाधवरावाच्या पोराला. देवीच्या माळावर मंडप सुद्धा घातलाय. महाररावांनी माहिती सांगितली. बाहेर बसलेल्या शेतकऱ्याला रावरंभांनी आत बोलावून कुटुंब कबिल्यासह देवीच्या माळावर यायला सांगितले. तो नाचतच आपल्या गावी करंजाला पळाला. बाजी, मानसिंगाचं मनावर घेऊ नका. पोरगा थोडा तिरसट स्वभावाचा. महारावाचा हा खुलासा जानोजींना रुचला. आईबापानं शिकवावं पोरांना. जिया बसा, तो पाय धरेल बाजीचा. महारावानं नम्रपणे सांगितलं, आता खूप झालं, गादी सोपवा बाजीकडं. करारी आवाजात जानोजींनी फरमान सोडलं. आम्ही अर्ध्या रात्रीत तयार आहोत हे पद सोडायला, पण बाजीराव मनावर घेत नाही. रावरंभा विश्वास दाखवत म्हणाले, काकासाहेब, नाही रावबाजी, काही गोष्टी वेळच्या वेळी व्हायला पाहिजे. ही गादी म्हणजे जोखीम. तुम्ही निधड्या छातीचे मर्द, समर्थपणे सांभाळाल ती. महारराव म्हणाले.
बर, पाहू एखादा मुहूर्त पावसाळा झाल्यावर, रावरंभाने नाईलाजानं होकार दर्शवला. दिवाळीत मात्र आम्ही तुमचं काय ऐकणार नाही या. जानोजींनी रावरंभांना तंबी दिली. माहेलकानं रावरंभाच्या विरहात स्वतःला कोंडून घेतलं होतं. ना गाणं ना नाच, जेवणावरची सुद्धा तिची इच्छा मेली होती. आम्ही राजकवरशी तर तिनं बोलणंच टाळलं. नुसत्या काळजीनं ती पांढरी फट्ट पडली होती. अपुऱ्या झोपेमुळे डोळे खोल खोल गेले. मैत्रीण मेहरुनिस्साला तिची ही हालत पाहावे ना. राजकवर बाईला वाटलं पोरीनं घराबाहेर पडावं, पण माहेलका सिर्फ शायरीत मग्न. मेहरुनिसाला कक्षात पाहताच माहेलकाच्या डोळ्यातून धडकन अश्रू उठले. मेहरुनिसालाही गलबलू लागला. माहेलकाला मिठी मारत म्हणाली, "क्या हालत बना ली है, संभालो अपने आप." माहेलकाची फुसफुस सुरूच होती. काय करावं काय बोलावं हेच तिला सुचेल. प्यार की लत लग गई, एक बार लगी तो लगी, संभालना मुश्किल. हा म्हणे, बराबर. म्हणूनच तू जरा वाड्याबाहेर मोकळ्या हवेत फिर. इथं बसून बसून तुला त्याच आठवणी खायला उठतील. माईच्या गोष्टी चुकत नाही. उगाच पश्चाताप करण्यात काय हाशी. नाराज माहेलकाची मनधरणी करत तिला शिकारीला येण्यास राजी केलं. हैदरगुडा गावापासून 4 कोसावरील जंगलात दोघी घोडसवारी करीत शिरल्या. शिकारीत तिचं मन रमेल. पोटात दुखायला लागल्यानं ती घोडा थांबवून एका झाडाखाली बसली. पायाला गोळे यायला लागले. घोडे दौडल्यासारखी पोटात जोरात कळ चमकायला लागली. माहेलकानं अंग टाकून दिलं. तिच्या सैनिकी पोशाखातील सलवारामधून रक्त उघळलं. मेहरुनिसा जवळ येत म्हणाली, डरो नाही, कुछ नाही. उघळणाऱ्या रक्ताकडे पाहून माहेलकाला मळमळायला लागलं. मोजा असल्यानं पोटात काही नव्हतं. त्यामुळे वेदना आणखी असह्य झाली. अरे ये तो अल्लाह की देन, इसके बिना औरत पुरी नहीं होती. मेहरुनिसानं तिला ऋतिमिती झाल्याची खुशखबर दिली. अरे क्या, कैसी देन, सब गंदा कर दिया मुझे. आज पीर है ना, शाम को दरगाह पर चादर चढ़ाने जाना था. त्यात आडकाठी आल्यानं माहेलका नाराज झाली. तुला जुम्म्यापर्यंत नाही जाता यायचं दरग्याला. पर क्यों? माहेलकानं अचंबित होत विचारणा केली. तू राजनीती जाणतेस पण रिवाज नाही. मुल्क और इश्क हाच आमचा मजहब. असं म्हणत असतानाच तिच्या पोटात जोराची कळ आली. अंगावरचा पोशाख लालेलाल झाला. मेहरुनिसानं आपली ओढणी काढून माहेलकाला दिली. सैनिकांना दूर जायला सांगितलं. शेजारच्या ओढ्यावर जाऊन मेहरुनिसानं तिला आंघोळ घातली. रक्तस्त्राव रोखण्यासाठी ओढणी घडी करून बांधली. माहेलकाला या प्रकारानं कसंच झालं. अरे सलामत, जल्दी पालखी आणा. मेहरुनिसाच्या आदेशानंतर तो अदब करत अड्डिगमेटकडे दौडला. माहेलका लाजेनं पायाचं मुटकुळं करून बसली. पहिल्या मासिक धर्मानं तिला पोक्त औरत झाल्यासारखं वाटलं होतं. माहेलका, हे राजाजींना सांगायचं का ग? चल पागल, माहेलका लाजत म्हणाली. पांदीतून पालखीचे भोई पळताना दिसले. घोड्यावर मान ठोकता यायची नाही म्हणून आणली पालखी. मेहरुनिसानं खुलासा केला. तिच्या आधारानं माहेलका पालखीत विसावली. आणि मेहरलाही तिनं स्वतःजवळ बसवून घेतलं. भोयांनी दम न खाता पालखी महालात पोचवली. माहेलका झोकांडी खात उतरल्यानं राजकवरबाईच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिनं पुढं होत माहेलकाला आधार देण्याचा प्रयत्न केला, मात्र तिनं हात झिडकारला. मेहरुनिसानं डोळे मोठे करत माहेलकाला तसं करण्यास मना केलं. क्या हो गया माई को, मेरी बच्ची तुम ठीक हो ना? माहेलकाची अवस्था पाहून राजकवरनं प्रश्नांची सरबत्ती केली. माहेलका काहीच बोलली नाही. मेहरलाही कसं उत्तर द्यावं हे कळेना. खून कैसा? काळजीनं राजकवरनं विचारलं. अम्मी जान, अपनी माही औरत बन गई है. हे ऐकून राजकवरला आकाश ठेंगणं झालं. तिनं दारातूनच सेवकाला मिठाई आणायला सांगितली. याची काही जरुरी नव्हती. माहेलकानं विरोध केला. बेटा, हा रिवाज आहे, मुझे पसंद नहीं ऐसा रिवाज. राजकवरचं म्हणणं तिनं धुडकावून लावलं. महालात गेल्यावर ती पहिल्यांदा हमामखान्यात गेली. आंघोळीनंतर माहेलका शयन कक्षात गेली. तिथं राजकवरला पाहून ती चिडून म्हणाली, अम्मी तुझा इथून. तुला काही सांगायचंय यांच्याबद्दल? आम्हाला मेहरनं सारं काही सांगितलंय, तुमची गरज नाही. अरे आपल्या अम्मीला असं बोलतात का? मेहरनं माहेलकाला जाब विचारला, पण ती काहीच बोलली नाही. तू आराम कर, मी दूध घेऊन येतो. तुम्ही नका तसदी घेऊ, उदासी करेल. माहेलकानं अम्मीला रोखलं. ठीक आहे,
बाकीच्या रस्मा आपण उद्या करू. त्याच्यासाठी 5 बायकांना निरोप देतो. आम्ही 5 कशाला? सगळ्या भागानगरला सांगा ना. काही बोलायला सांगायला गेलं की ही पोरगी वाकड्यात शिरते. म्हणून राजकवरला मेल्याहून मेल्यासारखं झालं. हा इलाज करावा हिचा. या विचारात राजकवर मग्न होते. रावरंभांना त्रास दिल्यानं माहीनं आपल्या आईचा चांगलाच राग धरला होता. मेहरुनिसानं तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिलाही माहेलकानं दाद दिली नाही. मायलेकीत होणारे संवाद मेहरुनिसाच्या माध्यमातून व्हायला लागले. माहेलका बऱ्याच दिवस भेटली नसल्यानं मीर आलम अस्वस्थ होता. माहेलकाला नेमकं काय झालंय तेच कळेल. रावरंभा यायच्या अगोदर काही केलं पाहिजे, नाहीतर सारा हातचं जायचं. या बेचैनीत तो माहेलकाच्या महालाकडे निघाला. गावातले लोक कुजबुजायला लागले. द्वारपालाचा हात झडकारत मीर आलम थेट माहेलकाच्या कक्षात गेला. माहेलका अस्ताव्यस्त बसली होती. मीरला असं पाहून ती संकोच. तिच्या डोक्यात तिडी कुठली मीरबद्दल. तिनं अदब न करताच विचारलं, इकडे कुठे? मीर माहेलकाच्या पलंगावर बसत म्हणाला, ईद का चांद देखने आहे. माहेलका उठून बाजूला झाली. मीरनं अचंब्याच्या नजरेनं तिच्याकडे पाहिलं न राहून म्हणाला, क्या हो गया माहेलका? ती दुपट्टा सारखा करत म्हणाली, कुछ नाही. वाजून गेलीस? तब्येत ठीक नाही का? हा. माहेलका आता आपल्याला जुमानत नाही. तिच्या डोक्यातून काहीही करून रावरंभाचं भूत उतरवायला पाहिजे. त्यानं मनात षडयंत्र आखलं. मीर आल्याचं कळल्यावर राजकवर कक्षात आली. तिला तुम्हीच सांगा आलम साहेब, 4 गोष्टी समजावून सांगा. माहेलकानं मोठे डोळे करून तिच्याकडे रागानं पाहिलं. दोघी उभ्या असलेल्या पाहून मीरही उभा राहिला. तशी माहेलका दूर झाली. मीरला तिचा राग आला. तो थेट विषयाला हात घालत म्हणाला, तू ज्या राजाला भला माणूस वगैरे समजतेस ना, तसा बिलकुल नाही येतो. तू त्याच्या नजरेत केवळ एक नाची आहेस, नाची. राजकवरला वाटलं आपल्या मनातला विषय आलम साहेबांनी छेडला. माहेलकानं मौन बाळगणंच पसंत केलं. बिल्लीला वाटतं आपल्यावर कोणाची नजर नाही, पण तसं नसतं. मीर माहेलकाकडे डोळे रोखीत म्हणाला, तुम्ही माझ्यावर नजर ठेवतात? फणकाऱ्यातच तिनं मीरला जाब विचारला. आजपर्यंत अदब करणारी लडकी त्या रावरंभामुळे अशी बेअदब झाली बघा आलम साहेब. राजकवर बाई आगतिक झाली. मीरलाही तिच्या या गुस्ताखीचा राग आला. नजर के बिना शायरी कैसे आएगी? मीरने हसत हसत राग गिळला. माहेलकानं काहीच जबाब दिला नाही. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. त्यामुळे वातावरण गंभीर झालं. तुम रावरंभा को जैसा समझती हो वैसा वो नहीं है. माहेलकानं सवाल केला, तुम्हारा ख्याल होता तो करमाला नहीं जाता? कितनी बार वही बोलेगा यार. माहेलकानं स्वतःलाच सवाल केला. वजह माहिती असती तर तू अशी विधवेसारखी राहिली नसतीस. मीरच्या या वाक्याचा समाचार घेत माहेलका म्हणाली, काय म्हणायचंय ना ते स्पष्ट बोल. वो शादी करने गया है और यहाँ बंद तू उसकी रखेल. आलम साहब. माहेलकाने जोरात ओरडत मीरला टोकलं. रखेल शब्दाची तिला किळस आली. आवाज वाढवल्यानं सच्चाई नाही बदलत. मीरनं धीर गंभीरपणा सांगितलं. हे ऐकून माहेलकाच्या पायाखालची उरली सुरली जमीन सरकली. तिच्या डोळ्यातून चटकन पाणी आलं. मैं आपका गहना क्यों मान? उसका कोई सबूत? कमरेचा खलिता काढून त्यानं माहेलका पुढे धरला. मासिक धर्मामुळे तिनं तो हाती घेतला नाही. यावर विश्वास नसेल तर कोणाही उमरावाला जाऊन विचार. माहेलकाच्या दुभंगलेल्या काळजाचे राई राई एवढे तुकडे झाले. तोंडाला दुपट्टा लावून तिनं हुंदका आवरला आणि धावतच दुसऱ्या कक्षात गेली. पळताना सलवारावरचे डाग मीरच्या नजरेत भरले. आता ही कळ लागलीच. रावरंभाचा काटा दिवस टोचायला आणि बोचायला कोणीच शिल्लक असं मनात म्हणत तो गडगडाटी हसला. अंजान राजकवर त्याच्याकडे डोळे वासून पाहतच राहिले. रावरंभा भागानगरात डेरेदाखल झाले होते. प्रवासाची दगदग, हवा पाणी बदलल्यामुळे ते तापानं फणफणले. म्हणून ते आराम कक्षातून बाहेर आले नाही. वनाजी रोज एक हकीम बोलावून आणत होता. आजारपणामुळे त्यांनी दरबारातही जाण्याचं टाळलं. आज अचानक मीर आलम येत असल्याची वर्दी आली. रावरंभांना कळे ना नेमकं काय प्रयोजन. त्यांनी सेवकाला सांगितलं, आत बोलवा त्याला. मीर आत आला आणि त्याने रावरंभांना कडकडून मिठी मारली. बहादर की छाती से छाती मिलाई तो वो हिम्मत आती है.
मीरच्या या खुशमस्करीवर रावरंबा हंसली. अरे कहाँ गायब हो गए थे, हमें भी शादी को बुलाया होता. मीरने मुद्दाम लग्नाचा विषय काढला. कुणाची शादी? अरे तुमची. पुऱ्या भागानगरात खबर आहे. मीरनं मुद्दामून वाढवून सांगितलं. माहेलकाला समजलं असेल काय वाटलं असेल तिला? रावरंभांना चिंता लागली. उगाच गेलो करमाळ्याला. कोण आहे जो छोटी खबर पसरवतो? काय मकसद असेल त्याचा? कुठे हरवले रावरंभा? मीरने मुद्दामून डिवचलं. इथंच तर आहे तुमच्या सामने. रावरंभांनी जाणीवपूर्वक आडवाट ढाली. तुम्ही आमचे मित्र म्हणून एक बात. मीरच्या अर्धवट वाक्याने रावरंभा सावध झाला. कौन सी बात? रावरंभांनी कुतूहलानं विचारलं. माहेल का? क्या हुआ उसे? मनसदीवर बसता बसता ते थपकून मीरच्या उत्तराची वाट पाहू लागले. पुऱ्या भागानगरला माहिती आहे तुम्ही तिच्यासाठी दिवाने आहात. त्यात काय? रावरंभांनी मीरचं बोलणं उडवून लावलं. तुमच्यासाठी ती लायक नाही. मीरनं थेटपणा मुळालाच हात घातला. लायक नालायक ठरवणारे तुम्ही आम्ही कोण? रावरंभांचा हा सवाल मीरला रुतला नाही. पण त्यांना तसं जाणवू न देता मित्रप्रेमासाठी आपण किती काळजी घेतो हे दाखवण्याचं नाटक केलं. तवायफ आहे ती. आलम साहेब काय बोलता? रागाने रावरंभाच्या मस्तकाची शीर उभी राहिली. तलवार उपसून जीभ छाटली असती दुसरा कोणी असा नापाक बोलला असता. रावरंभाचा रुद्रावतार पाहून मीर वरमला. पुन्हा खालच्या पट्टीत म्हणाला, सच बोलतो. सबूत काय तुमच्याकडे? एका दरबारी नाचीची पोर थोडीच घरंदाज असते. अंधारात तीर मारू नका. उघड काय ते बोला. बेटी नाटक करतायत पैशासाठी. माझ्या एका इशाऱ्यावर अर्ध्या रात्रीही काहीही करायला तयार असतात. आम्हाला तुमचा दावा मंजूर नाही. माहेलका तवायफ असल्याचं रावरंभांना मान्य होईल. दीर्घ उसासा सोडून ते आवाज चढवत म्हणाले, आमची जास्तीची पहचान नाही तरी तिचं मन ओळखतो आम्ही. तुम्ही परदेशातून आला. मग काय आम्हाला माणसं ओळखता येत नाहीत म्हणता? आणि तसं असेल तर मग तुम्हालाही आम्ही ओळखू शकलो नाही मीर साहेब. रावरंभाचे हे शब्द मीरच्या जिव्हारी लागले. आपला विश्वास पटेना असं दिसल्यावर सरते शेवटी तो म्हणाला, सांगणं माझं काम होतं. भरोसा करायचा की नाही तुम्ही ठरवा. असं म्हणत तो मुख्य दरवाजाकडे निघाला. पाठमोऱ्या मीरकडे पाहत रावरंभा कुत्सितपणे हसत म्हणाले, चिखलात फक्त जनावरच लोळत असतात असं नाही मीर साहेब. कमळही चिखलातच उगवतं. आणि बागेत फुललेली सारीच फुलं काही मंदिराच्या देवाच्या पायरीवर वाहिली जात नाहीत. रावरंभाच्या बोलण्याचा अर्थ मीर समजून गेला. मनात म्हणाला, हम भी शायर है रावरंभा. रावरंभांनी त्याच्या जाण्याची दखल घेतली नाही. पण त्याने खड्या केलेल्या सवालामुळं संशयाच्या इंगळ्या डसायला लागल्या. आपला एवढा गौरव झाला, तो माहेलकानं का बधाई दिली नाही? प्रेम नाही असं समजू घटकाभर. मग तो तोफा का कबूल केला? पण मीर साहेबांचं तरी मित्रप्रेम एवढं का उतू चाललं? आबासाहेबांनी या माणसांपासून सावध राहायला सांगितलं. त्याच्या सोज्वळपणावर भरोसा करणं म्हणजे वेडेपणा. का गुंता होत चाललाय आपल्या जिंदगीचा? थेट तिलाच भेटून विचार. साऱ्या सवालाचा जवाब मिळेल असं रावरंभांनी निर्धार केला. पण पोटात जोराची कळ आल्यानं ते बिगीनं लांब लांब ढांगा टाकत हमामखान्याकडे गेले. आज 5वी असल्यानं माहेलका नमाज अदा करायला जाणार होती. त्यासाठी ती पहाटेच उठली. दासींनी तिला न्हाऊ माखू घातली. अत्तरदाणी फवार. उंची वस्त्र परिधान करत असताना दासींची कुजबूज तिला ऐकू आली. तिनं जवळ जाऊन कानोसा घेतला. एक दासी म्हणाली, तुला माहितीये का रावरंभांचं लग्न ठरलंय? दुसरी म्हणाली, कशावरून? अगं हे बघ दागिने त्यांचा सेवक वनाजीनं वाटलेत. तू असतीस हजर तर तुला पण मिळाले असते. लई भला माणूस. माहेलकाच्या पोटात खड्डा पडला हे ऐकून. काहीतरी नको सांगू. त्यांचं प्रेम आहे माहेलका बाईसाहेबांवर. दुसरीनं पहिलेचा दावा खोडून काढला. अगं काय घेऊन बसलीस प्रेमाचं? ते असतं तर कशाला ठरवलं असतं लग्न? काय खरं नसतं, सब झूट. हे काय राजे लोक, त्यांना 56 बायका, कोणाकोणाला लावतील जीव.
जिच्या महालात रात घालवली म्हणायचं तिच्यावर जीव. काय पण सांगू नको, राजाजी त्यातले नाहीत. दुसऱ्या दासीच्या प्रतिवादानं माहेलकाचा जीव मोठा झाला. हा, तू म्हणतीस तसं असतं तर का नाही आले भेटायला? मोठ्या माणसांच्या अडचणी पण मोठ्या, येतील सावकाश. दुसरीने पुन्हा माहेलकाची बाजू लावून धरली. गड्याच्या जातीचं नको सांगू मला, त्यांचं मन लई वडाळ असतं, फुलपाखरासारखं. आता चाफ्यावर बसलं परत झेंडूवर, घडीभरानं गुलाबाकडे धावा घे. हे बिर्याणी खातील आणि रोटी पण तोडतील, तरी त्यांचं पोट भरायचं नाही. ओरबाडता आजी पुढं घावलती. तुला बरं माहितीये ग गड्याच्या जातीच्या खोडी. अगं सगळी काय तुझ्यासारखीच नसत्यात, पैशाच्या मागली. आज याचा हात धरला की उद्या एखाद्या सरदाराचं बिस्तर गरम करणारी. दौलत दिसली की पळाली. या अवहेलनेनंतरही ती रागावली नाही. तिचं आपलं स्वतःचं मानसशास्त्र आणि समाजशास्त्र होतं. त्या तत्वज्ञानाच्या आधारेच ती जग नोंदवत होती. सगळ्यांनाच पैसा प्यारा असतो. ही दुनियाच पैशावर उभी आहे. या लढाया, ही युद्ध कशासाठी? दौलतीसाठीच ना. मोहिमा काढायच्या, खजिने लुटायचे, त्यातून सल्तनती उभ्या करायच्या आणि बसायचं बाईवर दौलत जादा करीत. रुतबा दौलत असली तरच निकाह करायचा. एखाद्या भिकाऱ्या भणंगाच्या गळ्यात आपणहून कोणी माळ घातलीये का कधी? कशाच्या तरी बदल्यात काहीतरी मिळवायचं एवढंच ना. प्यार मोहब्बत सब झूठ. पैसा तेवढा प्यारा. उगाच ताकाला जायचं आणि भांड लपवायचं. काय अर्थ आहे यात? दौलत पे दुनिया कायम है. माहेलकाची बाजू घेणाऱ्या दासीलाही वाटलं की बोलते यात सगळं काही झूठ. माहेलका दोघींच्या संवादातून सार काढत होती. तिला एका वक्ताला त्या दासीचा रागही आला. राजाजींची आपण कवडीची किंमत केली, त्यांचा जीव माझ्यावरच, त्याची शादी माझ्याशिवाय अशक्य. आता मीच जाते त्यांच्याकडे आणि करते सज्जूटचा फैसला. असा निश्चय केला. दासी करवी तिनं पालखी सज्ज करायला लावली. हुकमाची तामिली करण्यासाठी दासी निघाली, पण दिवाणखान्यात ती ठिचकाळून पडली. लगबगीनं उठली आणि ती मोठ्यानं किंचाळली. भीतीनं तिच्या तोंडून शब्दच बाहेर पडेना. त्या अर्थ किंचाळीनं माहेलकाच्या काळजात धस्स झालं. दासी बरोबर भीतीनं धावत दिवाणखान्याकडे आली. समोरचं दृश्य पाहून तिच्यावर आभाळ कोसळलं. अम्मी! भिंबीच्या देठापासून तिनं हाक मारली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाहून तिचं अवसान गळालं. समोर पाहते तर रावरंभा हातात रक्त आलेली तलवार घेऊन कावरे बावरे उभे. माहेलकाची बोबडीच वळली. बेशुद्ध होत धाडकन कोसळली. दासीची गगनभेदी किंचाळी पुऱ्या महालात कसब्यात घुमली. तिचा आक्रोश ऐकून लोकांनी ताडलं. काहीतरी आखरीत घडली. आता तुम्ही ऐकलं माहेलका भाग 3. लेखक अशोक निंबाळकर. आवाज अंबरीश देशपांडे.